नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती एज्युकेअरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपबद्दल बोलणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन। तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकी स्कॉलरशिप कॉलेजमध्ये कशी भेटत असते, काय प्रोसिजर असते स्कॉलरशिपची, आपण हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कास्ट वाईज किती स्कॉलरशिप भेटते, कशी भेटते हे आपण माहीत करून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपचा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं जे बँक अकाउंट आहे ते आधार कार्डशी लिंक असणं सर्वात महत्त्वाचं आहे। तर ते कसं चेक करायचं की आपलं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे की नाही ते, तर तुम्हाला दोन वेबसाईट आहे की NPCI आणि एक आहे जी UIDAC नावाची एक वेबसाईट आहे। याचे तुम्हाला व्हिडिओ यूट्यूबवर भेटून जातील कसं चेक करायचं ते चेक करून घ्या तुम्ही की तुमचं आधार कार्ड बँकशी लिंक आहे की नाही ते। आणि जर लिंक नसेल तर तुम्ही बँकमध्ये जाऊन KYC करून घ्या, जिथे तुमचं खातं आहे तर तुमचं बँकला खातं लिंक होऊन जाईल आणि तुमचे पैसे तुमच्या डायरेक्ट म्हणजे स्कॉलरशिपचा बेनिफिट जो काय ते तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये येईल। तर याची तुम्ही दक्षता घ्यावी। आणि सर्वात महत्त्वाचं तर स्कॉलरशिप नेमकी आपल्याला कशी भेटली, तर आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे MahaDBT नावाचं एक वेबसाईट आहे, तिथे जाऊन आपल्याला स्कॉलरशिपसाठी अप्लाय करावं लागतं। त्याच्यानंतरच आपल्याला स्कॉलरशिप भेटत असते। तर पहिल्यांदा तर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं असतं, तुमचं प्रोफाईल क्रिएट करायचं असतं। तर पूर्णपणे जेव्हा तुम्ही प्रोफाईल क्रिएट करता त्यानंतरच तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट भेटत असतो। तर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही सगळं लिहायचं, तुमच्या हॉस्टेलला हा काय ते सगळं तुम्ही फिलअप करायचं, कोणत्या राऊंडमध्ये नंबर लागला ते सगळे डॉक्युमेंट वगैरे भरायचे, फिलअप करायचं। हे तुम्हाला त्याचा शॉर्ट व्हिडिओ यूट्यूबवर भेटून जाईल, तर ते तुम्ही बघू शकता। तर याच्यानुसार तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायचं असतं। तर प्रोफाईलमध्ये नेमकं काय काय असतं, तुमची ॲड्रेस इन्फॉर्मेशन असते, पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची असते, अदर इन्फॉर्मेशन म्हणजे की कसा कोणत्या राऊंडमध्ये नंबर लागला, काय नंबर लागला, ही सगळी राहते। पास क्वालिफिकेशन, तुमचं 12वी 11वीला मार्क किती होते, तुमचं गॅप होतं का, गॅप सर्टिफिकेट वगैरे सगळं भरावं लागतं। आणि करंट कोर्समध्ये तुमचा कोणत्या कॉलेजला नंबर लागला, कोणत्या राऊंडमध्ये लागला, काय झालं, त्याच्यानुसार हॉस्टेल डिटेलमध्ये डे स्कॉलर आणि हॉस्टेलर हे दोन राहतात। जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल तर हॉस्टेलर करा, तर की तुम्हाला त्याचा बेनिफिट नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल की काय बेनिफिट होत असतो। हॉस्टेलर जर मध्ये असला तर हॉस्टेलचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न करा। हॉस्टेलची एक वेगळी स्कॉलरशिप राहते, ते पण तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो। तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आपण बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेमकं काय असतं ते स्कॉलरशिप, कसं कसं अप्लाय करायचं राहते, कोणकोणती स्कॉलरशिप भेटते हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर प्लीज।